नक्कीच हार्ट ऑफ सिटी भिवंडीचा हे मैदान आहे. नक्कीच या मैदानाचं एक आव्हान सुद्धा आहे. हे मैदान बारीक असतं, परंतु या मैदानाचा नियम असा आहे की पॉवर प्लेचं षटक या मैदानावरती खेळले जात नाहीये, कारण छोटासा हा मैदान आहे. परंतु चॅलेंज खूप मोठं असते. या चॅलेंजच्या मैदानावर मॅच रंगली आहे. जय बजरंग शेलार विपक्ष MTC स्पोर्ट भिवंडी या दोन संघादरम्यान चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मैदानामध्ये मॅच रंगली आहे. सुरुवात होती अमन ट्रॉफी 2021-22 या भव्य दिव्य पर्वाला. गोलंदाज धनेश सज्ज झालाय पहिला ओव्हर टाकण्यासाठी, पहिला षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला असेल तो फलंदाज अशफाक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बबलू. मॅच सुरू होतीये. गोलंदाज धनेश पहिला ओव्हर टाकण्यासाठी या टुर्नामेंटचा, या षटकाचा वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी धनेश सज्ज झालाय. या टुर्नामेंटची सुरुवात केली जाते. नक्कीच अगदी जोरदार टाळ्यांनी या टुर्नामेंटची सुरुवात केली जाते, पण चटकन ग्रीन सिग्नल आलाय. सामन्याला सुरुवात केली जाते. पहिला चेंडू धनेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू उडवला आहे आणि चेंडू सुरक्षित क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. केली नाहीये कोणती चुकी, पकडला सोपा झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. कुठे ना कुठे पहिल्या चेंडूवर मोठा झटका, बिग विकेट, बडी मछली जाल में असं म्हणता येईल. कुठे ना कुठे या टुर्नामेंटची सुरुवात झाली आहे ती अतिशय रोमांचक सुरुवात अशी म्हणता येईल, कारण पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झालाय तब्बल 0 या धावफलकावर. नक्कीच 5 षटकांचा हा सामना असेल. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट. कुठे ना कुठे पहिल्या चेंडूवर आशा संपूर्णपणे क्लिअर करत असताना की आम्ही गोलंदाजीचा निर्णय का घेतला होता त्या गोलंदाजी निर्णयावर ठामपणे सिद्ध. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले. चेंडू जाते कव्हरच्या दिशेनं. एक धाव अतिशय वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये आणि या एका धावेनं श्री गणेशा झालाय संघाचा. MTC स्पोर्ट या संघासाठी स्कोर बोर्डवर धाव लागली ती एक धाव. कुठे ना कुठे या चॅलेंजच्या मैदानावर हार्ट ऑफ भिवंडी सिटी नक्कीच कुठे ना कुठे चॅलेंज पेश करत असताना पहिल्याच षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं जय बजरंग शेलार विपक्ष MTC स्पोर्ट भिवंडी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये आणि एक सिंगल. या चेंडूवर सुद्धा पुन्हा कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी धनेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. धनेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस हलक्या हातानं खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळालं. डॉट बॉल, स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी धनेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडू मध्ये. आम्ही सुद्धा या टुर्नामेंट मध्ये आलोय हे सिद्ध करत असताना पहिल्या चेंडू मध्ये विकेट मिळवला. त्यानंतर 2 सिंगल आणि 1 डॉट बॉल. चांगली गोलंदाजी धनेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सातत्य त्याच्या गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळते. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. खेळाडू तैनात एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाते. कुठे ना कुठे चांगला खेळ आता मात्र मैदानामध्ये सुरू झालाय असं म्हणावं लागेल. गोलंदाज धनेश शेवटचा
चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. चेंडू सरळ तोंडावर जाऊन आदळला. पंचांचा लेग बायचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. एका षटकाचा खेळ इथून समाप्त झाला. धावफलकावरती धावा झाल्या तर 4 धावा. काय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. तसेच सातत्य राखावं लागेल दोन्ही गोलंदाजांना. सर्व गोलंदाजांना जय बजरंग शेलार टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि तसंच काही मैदानामध्ये दिसत असताना पहिला गडी बाद झालाय तो 0 या अंकावर. त्यानंतर चांगली वापसी 3-4 धावा धावफलकावरती लागेल. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा फक्त धावफलकावरती. गोलंदाज प्रदीप. पहिला चेंडू फुल टॉस अँड फुल टॉल वसूल केला. चेंडू निघून जाईल. या टुर्नामेंट मधील बिग बिग हिट 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट यार. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता आणि पुरेपूर फायदा उचलला त्या बॉलचा. अरबाजच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. काय जबरदस्त फटका. या टुर्नामेंट मधला पहिला षटकार अरबाजच्या नावे दाखल झालाय. चांगली फटकेबाजी अशीच करावी लागेल कारण पहिल्या षटकाचा दबाव होता. 4 धावा फक्त त्या षटकामध्ये आल्या होत्या 1 गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र चांगली वापसी या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. कुठे ना कुठे दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाला. यावेळी सोडवलंय चेंडूला. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं. खेळाडू ना ते मिसफील झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतिशय वेगानं. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांची 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्या आणि 2 धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकते. 12 धावा धावफलकावरती. नक्कीच माननीय मयूरजी पाटील यांचं शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. ते सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना आमच्या VIP डाईसवर आपल्याला पाहायला मिळू शकतात. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये आता मात्र रंगली असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज प्रदीप सज्ज झालाय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले चेंडू जाते काव कॉर्नरच्या दिशेनं. खेळाडू ना ते एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल. नक्कीच जर चर्चा करायची म्हटली तर दोन्ही फलंदाज चांगल्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. कुठे ना कुठे चांगली रणनीती म्हणावी लागेल. सिंगल डबलचा खेळ सुरू आहे. खराब चेंडू मिळाला तर मोठ्या फटक्यामध्ये तब्दील करण्याचा मानस दोन्ही फलंदाजांचा आहे. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला त्यानंतर 2 धावा आणि 1 सिंगल. कुठे ना कुठे स्ट्राईक चेंज झालीये. गोलंदाज प्रदीप वापसी करावी लागेल. गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले. चेंडू जातो मिडॉनच्या दिशेनं. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड केली जाईल. या एका सिंगलने धावफलक सुद्धा पुढे सरकते. 14 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. चांगली वापसी करून दिली आपल्या संघाला. षटकार खाल्ल्यानंतर कुठे ना कुठे मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय आणि कुठे ना कुठे दोन्ही फलंदाज सुद्धा मोठ्या फटक्यांची वाट पाहतोय असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी प्रदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एक मोठा फटका आला त्यानंतर थोडस दबाव मध्ये वाटला होता परंतु चांगली गोलंदाजी. दबाव मध्ये जो स्वतःला सिद्ध करतो तो चांगला खेळाडू असतो. यावेळेस कट केले चेंडूला आणि चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार.
लेट कट जबरदस्त शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अरबाजच्या बॅट मधनं नक्कीच अरबाज वाटतंय घरातूनच सेट होऊन आलाय. चांगली फलंदाजी आपल्याला अरबाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक आणखीन चौकार आलाय त्याच्या माध्यमातून धावफलक चौकारांना पुढे सरकते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. नक्कीच स्पेल पूर्ण करत असणार दुसरा षटक वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी धनेश पुन्हा एकदा सज्ज. नक्कीच पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी ज्याने केली होती तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. धनेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर राईट आर्म ओव्हर द विकेटचा सामना करेल. स्ट्रायकिंग एंडला बबलू सज्ज असेल. मोठे फटके खेळावे लागतील. 18 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. जोरदार अपील केली जाते आणि फिंगर अप. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. बबलू याची खेळी संपुष्टात आली आहे. कुठे ना कुठे वाटलं होतं की चेंडू यष्टांना स्पर्श झाला. यस बेल सोडवल्या गेल्या. तर चांगली गोलंदाजी अतिशय वेगवान गतीची गोलंदाजी आपल्याला धनेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गेल्या षटकामध्ये सुद्धा धनेशचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला होता आणि या षटकामध्ये सुद्धा पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवलाय. अब्रार स्ट्रायकिंग एंडला असेल. चांगली फटकेबाजी करावी लागेल. कुठे ना कुठे दुसरा झटका मिळालाय गोलंदाज धनेशला. चांगली गोलंदाजी आता मात्र सातत्य राखावं लागेल गोलंदाज धनेशला. गोलंदाज धनेश सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस हलक्या हातानं बॉलर बॅक ड्राईव्ह धावचीची शक्यता आणि यस आणखीन एक फलंदाज बाद. कुठे ना कुठे पूर्णपणे बॅकफुट वर जो फलंदाज या स्पर्धेमध्ये मला वाटला फॉर्म मध्ये आहे त्याला मात्र धावचीच्या स्वरूपात बाद करण्यात यश मिळालंय. कुठे ना कुठे मी म्हणेन चांगली गोलंदाजी चांगला बॅकअप स्वतः गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. कुठे ना कुठे अरबाज चांगल्या टच मध्ये या स्पर्धेमध्ये दिसत होता तो मात्र धाव बाद झालाय. कुठे ना कुठे थोडासा निराश आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी धनेशच्या माध्यमातून मी जसं म्हटलं होतं कुठे ना कुठे थोडासा खराब शॉट आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा निराश असेल. फलंदाज नवीन फलंदाज जाफर मैदानावरती उतरलाय. स्ट्रायकिंग एंडला अजूनही सज्ज असेल अब्रार. कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस कट करायचं होतं चेंडूला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय का डिसिजन साठी आम्ही वेट करू परंतु चेंडू निघून चाललाय. नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आलाय चौकार. यस बॅटला स्पर्श झाला होता चेंडू आणि हा चौकार गेलाय निघून. 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलकावरती धावा 22 धावा. नक्कीच पुढील होणारा सामना असेल यावेळेस कट केले चेंडूला. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. थोडीशी मिसफील झाली. 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. स्ट्रायकर एंडला असलेला फलंदाज नाकारतोय. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 24 धावा धावफलकावरती लागतात. चांगली गोलंदाजी धनेशच्या माध्यमातून.
आतापर्यंत पाहायला मिळाले, सातत्य त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, चांगली लाईन आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. कुठे ना कुठे चौकार आला होता, तो सुद्धा नशिबाचा चौकार होता. यावेळेस कट केले चेंडूला, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान चेंडू निघून जाईल, डीप कव्हर सीमा रेषे बाहेर. हा आलाय चौकार आणि चौकारानं धाव फलक मात्र पुढे सरकते. 28 धावा. कुठे ना कुठे हा फटका मात्र चांगला होता. मी जसं म्हटलं, चांगली गोलंदाजी करते, कुठे ना कुठे गोलंदाजी करत असताना दिशेमध्ये थोडासा भरकटला आणि 4 धावा धावफलकावरती ऍड करण्यात यश मिळालं. कुठे ना कुठे आता मात्र विचार केला तर चांगली धावगती गाठली. 28 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. या चॅलेंजच्या मैदानावर चॅलेंज पेश करत असताना एमटीसी स्पोर्ट भिवंडी. धनेश पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्गावर. राईट आर्म ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला अब्रार. यावेळेस पुन्हा एकदा कट करायचा होता, स्विंग अँड मिस डॉट बॉल. कुठे ना कुठे अतिशय वेगवान गतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा 28 धावा धावफलकावरती झाल्या. तर 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. नक्कीच आमच्याशी जोडले गेले तर आजच्या दिवसामध्ये, ज्याने गेल्या 3 दिवसापासून या मैदानावर ज्याचा आवाज दिलाय, राखी भन्सारी. मी विनंती करतोय की आपण आपल्या मधुर आवाजानं या मैदानाला आणि या स्पर्धेला आपण सुमधुर आवाजाने या इनिंग कव्हर करायची आहे. थँक्यू. तो इस वक्त चौथा ओवर लेकर आ रही हैं गेंदबाज मजवल है वहां पर. तो आज पहले दिन का पहला मुकाबला हम देख रहे हैं. इस वक्त अमान ट्रॉफी 2021-22 में इस बार बड़ा हिट खेलना चाहते थे बल्लेबाज पीट वेट डॉट बॉल. दोस्तों आप देख रहे हैं इस वक्त अमान ट्रॉफी इनामात की मिसाइल के साथ एक बार फिर से लौट आया है आपके बीच में. गुलाम साबिर और इरफान शेख की देन हमसे जुड़े हैं अभी. वैभव वल्लाड़ वेलकम. इस बार हल्के हाथों से खेला है, बल्लेबाज ने 1 रन चुराया. दूसरे के लिए जाना चाहते लेकिन मना किया. इस वक्त वीआईपी डाइस पर मौजूद है हमारे साथ मयूर पाटिल, सिटी इमर्जिंग कमेटी के प्रेसिडेंट, और उनके साथ मौजूद हैं हेमंत है जो अंडर 23 में एमसीए में खेल रहे. हो हम दुआ करते हैं कि जल्द से जल्द आईपीएल तक ये पहुंचे. अगली गेंद बड़ा हिट खेलना चाहते थे लेकिन बल्ले और गेंद में बिल्कुल दूरी. डॉट बॉल. ये देखिए हमसे जुड़ चुके हैं वैभव वल्लाड़ जी, जिनका कल बहुत ही कामयाब टूर्नामेंट सफल हुआ और समाप्त हुआ श्री पूनम चंद जी गुप्ता चषक, जिसे अपने नाम किया अंजुमन स्पोर्ट ने. बरसों पुराना सपना उनका कल पूरा हुआ. अगली गेंद ऑन साइड में खेला, वहां पर बल्लेबाज ने, खिलाड़ी मौजूद है. 1 रन बनता हुआ और इस 1 रन की मदद से देखना है स्कोर कहां तक पहुंचा है. इस वक्त कुल रन बने हैं 30, 3 विकेट के नुकसान पर. अगली गेंद इस बार बड़ा हिट खेलना चाहते थे लेकिन बल्ले का गेंद से उतना अच्छा संपर्क नहीं हुआ. गेंद आई थी मिड विकेट की दिशा में और 1 रन पूरा किया बल्लेबाजों ने. इस 1 रन की मदद से स्कोर धीमी गति से आगे खिसकता हुआ पहुंचा है. रन 32 रन. इस टूर्नामेंट में मेरा साथ निभाएंगे साहिल शेल के. इसी बीच फिर से अगली गेंद, वहां पर कट शॉट खेलना चाहते थे लेकिन उतनी अच्छी बल्ले पे नहीं आई गेंद. इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 33 रनों पर. डबल 3.
इसी के साथ चौथे ओवर की समाप्ति, कुल रन बने हैं 33। देखना है आखिरी और अंतिम ओवर। इसके बाद की दोनों ही टीमें बिल्कुल आपको टॉस के लिए तैयार रहना है। मजलिस स्पोर्ट और समीर स्पोर्ट पिंपल घर। मजलिस स्पोर्ट के कैप्टन और समीर स्पोर्ट पिंपल घर के कैप्टन आपको टॉस बॉक्स में आकर रिपोर्ट करना है। देखना है अंतिम और पांचवा ओवर कौन से गेंदबाज लेकर आते हैं। इस बार कट करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन पूरी तरह से बीट हुए। डॉट बॉल। अब गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त आदेश। देखना है अपनी गेंदबाजी में क्या आदेश पेश करेंगे ये। आदेश की अगली गेंद। इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, उसे खेल दिया है फाइन लेग की दिशा में। ये देखिए वहां पर गेंद वन बाउंस चली गई मैदान के बाहर। 4 रन। तो अब स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रनों पर पहुंचा है। 36 रन। अबरार के बल्ले से एक खूबसूरत चौका आता हुआ इस वक्त। काफी समय के बाद बाउंड्री आई है इस वक्त एमटीसी के लिए। मजलिस के कैप्टन हमसे जुड़ चुके हैं, समीर स्पोर्ट पिंपल घर के कैप्टन, आपको भी जुड़ना है। आदेश की अगली गेंद। कदमों का इस्तेमाल इस बार फिर से। अच्छा कट शॉट लगाया वहां पर बल्लेबाज ने। डीप पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है। एक रन बना, दूसरे के लिए जा रहे हैं। खतरा, जी हाँ, आउट होकर अब पवेलियन लौटते हुए बल्लेबाज अबरार। इस एक रन की मदद से स्कोर पहुंचता हुआ 34 पर। सॉरी 37 रन 37 रन। नए बल्लेबाज हैं इस वक्त उस्मान और अच्छी गेंदबाजी करते हुए अब तक आदेश। इस बार वहां पर तान दिया है बल्लेबाज ने। डीप मिड विकेट की दिशा में खिलाड़ी मौजूद है। केवल एक रन बनता हुआ, क्योंकि काफी तेजी से गेंद गई थी खिलाड़ी की तरफ। एक से ही सहमत होना होगा। इस एक रन की मदद से स्कोर है 38 रन 38 रन। अगली गेंद। ये देखिए इस बार फिर से ऑन साइड में घुमाया है। ओहो, इस बार मिस जज और गेंद फुर से चली गई मैदान के बाहर। 4 रन। एक और अच्छा चौका आता हुआ इस वक्त बल्लेबाज जाफर के बल्ले से। दोस्तों इस वक्त आप देख रहे हैं अमान ट्रॉफी 2021-22 प्रिंस मूवीज की देन। यूट्यूब के माध्यम से आप इसका टेलीकास्ट देख सकते हैं। सिस्टम ऑपरेटर हमारे साथ जुड़ चुके हैं मास खान, जो बढ़ा देते हैं प्रिंस मूवीज की जान। अगली गेंद। इस बार बहुत ही अच्छा कट शॉट, लेकिन वहां पर आउटफील्ड थोड़ा सा धीमा था। गेंद रुक गई, दूसरे के लिए पलटे हैं। देखना है और इसी बीच दूसरा रन पूरा करते हुए दोनों ही बल्लेबाज इन 2 रनों की मदद से
इस वक्त स्कोर है कुल 44 रन, 44 रन 5 ओवर की समाप्ति के बाद 45 रनों की चुनौती है इस वक्त जय बजरंग शेलार के सामने। तो आइए दोस्तों लौट चलते हैं अगले मुकाबले की टॉस की तरफ। टॉस करने जा रहे हैं। मयूर पाटिल जी आपको टॉस बॉक्स में आना है प्लीज। हेलो वैभव वल्लार जी अब हमारे साथ जुड़ चुके हैं। मैं उनसे भी गुजारिश करता हूं कि आपको टॉस के लिए आना है प्लीज। बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट इनका समाप्त हुआ जहां पर अंजुमन स्पोर्ट का सपना पूरा हुआ। इस वक्त हेड कहना है समीर स्पोर्ट पिंपलगढ़ के कैप्टन का और आया भी हेड है। बहुत बहुत शुक्रिया वैभव वल्लार जी, आपको वीआईपी डाइस पर बैठना है। सबसे पहले आपने टॉस जीता है, क्या करने जा रहे हैं? फील्डिंग करना चाह रहे क्या कारण है कि पहले फील्डिंग करने के लिए देख रही है समीर स्पोर्ट पिंपलगढ़? 5 ओवर का मैच है, इस वजह से हम लोग फील्डिंग करना चाह रहे हैं। क्या आज समीर स्पोर्ट पिंपलगढ़ पूरी तरह से तैयार होकर आई है? पूरी तरह से तैयार हुआ। देखिए आप खेल रहे अमान ट्रॉफी इनामात की मिसाइल जहां पर होती है, क्या कहना चाहेंगे इस टूर्नामेंट के बारे में और खासतौर पर हमारे सोशल मीडिया के स्टार इरफान शेख? इरफान भाई के बारे में मैं तो शुक्रिया अदा करूंगा क्योंकि समर स्पोर्ट को ये अभी सेकंड ईयर है, चांस दिया उन्होंने खेलने के लिए सिटी मर्जिन में, और आयोजन बोले तो वो भी सबसे बेहतर है, ग्राउंड भी चैलेंज ग्राउंड है। बहुत बहुत धन्यवाद। ये थे हमारे साथ समीर स्पोर्ट पिंपलगढ़ के कैप्टन। टॉस आपके लिए इम्पोर्टेंट था? जी हाँ, अगर आप जीतते तो क्या करते? फील्डिंग कर। अब आपको बल्लेबाजी करनी है। पहले बल्लेबाजी करते हुए कहां तक जाना चाहेगी मजलिस स्पोर्ट? 50+। देखिए आपने पिछला टूर्नामेंट में अच्छा मुकाबला पेश किया लेकिन कहीं ना कहीं पिछड़ गए थे, तो जो कमियां थी क्या उसे पूरा करके आ रही है मजलिस स्पोर्ट इस टूर्नामेंट में? जी हाँ, 2 चेंजेस किए टीम में इस बार। बहुत बहुत शुक्रिया। ये थे हमारे साथ मजलिस टीम के कैप्टन मोहम्मद इरफान। न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, समीर स्पोर्ट पिंपलगढ़ विन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, बैक टू द कमेंट्री बॉक्स। यस, सामना सुरू करायचा आहे पंचांकडनं ग्रीन सिग्नल आलाय। पहिला चेंडू टाकण्यासाठी बबलू तयार। यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला, चेंडू जातोय वाईडिश लॉंगअपच्या दिशेने। एक धाव अतिशय वेगाने पूर्ण, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण। चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली। कुठे
ना कुठे थोडीशी खराब लेस्ट फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच तो थोडासा हलका आला होता. जरा वेगानं आला असतं तर कुठे ना कुठे फसू शकत होता. मात्र तसं काहीही घडलेलं नाहीये मैदानामध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस फटका उडवला. फटका चांगला आहे. चेंडू निघून जात आहे मिड विकेटच्या दिशेनं. खेळाडू दूरवरून ट्रॅव्हल करून येईल आणि तोपर्यंत एक सिंगल धापलकावरती ऍड केली जाते. धापलकावरती धाबा 3 झालेत. नक्कीच जर कुठे ना कुठे विचार केला 45 धाबांचं आव्हान ठेवलं तर पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये विकेट घेणं फार महत्वाचं असेल. जर बॅकफुटवर न्यायचं असेल संघाला तर गोलंदाज चांगली गोलंदाजी करावी लागेल. बबलू सज्ज झालाय. समोर असेल डावखुरा हाताचा फलंदाज सागर. यावेळेस लोअर फुल टॉस होता. चेंडूला खेळून काढले. चेंडू निघून जात आहे लॉंग लेग सीमा रेषेजवळ. एक धाव अतिशय वेगानं पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा अतिशय वेगानं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांची धावफलक सुद्धा पुढे सरकते. 5 धावा धावफलकावरती लागलेत. नक्कीच लेग बायची सिंगल आली आहे. बॅटला कोणताही स्पर्श झाला नव्हता. गोलंदाज बबलू सज्ज झालाय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला. चेंडू ड्राईव्हच्या स्वरूपात एक्स्ट्रा कव्हरला जातोय. खेळाडू तैनात. एक धाव अतिशय वेगानं पूर्ण आणि 2 धावा. चांगली धावसंख्या आपल्याला यावेळेस पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांची धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या आहेत. 8 धावा. नक्कीच त्या ठिकाणी जर चॅलेंज स्पोर्टचे कोणतेही निरीक्षक असतील तर कृपया तो गेट बंद करायचा आहे. गोलंदाज बबलू यावेळेस फटका उडवलाय. चेंडू जातोय लॉंगांच्या दिशेनं. खेळाडू तैनात. एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाते. या ठिकाणी एका षटकाचा खेळ येथून समाप्त झाला. 9 धावा धावफलकावरती. चांगली धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. कुठे ना कुठे विचार केला 45 धावांचं आव्हान होतं. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 4 षटकांचा खेळ येथून बाकी असेल. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे गोलंदाजी करणारा संघ. कुठे ना कुठे विचार केला पहिल्या षटकाचा खेळ येथून समाप्त झालाय. धावफलकावरती धावा 9 लागल्यात. चांगली गोलंदाजी. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नवीन गोलंदाज जाफर दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. डावखुराचा हा गोलंदाज. पहिला चेंडू फटका उडवला. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडला. आणखीन एक झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ.
फलंदाज धनेश मैदानावरती सज्ज झालाय. नक्कीच कुठे ना कुठे वापसी करून दिली आहे या षटकामध्ये. जाफरने आपल्या संघाला पहिल्या चेंडूमध्ये विकेट मिळवल्या. 9 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. जाफर या गोलंदाजाच्या माध्यमातून दुसरं षटक मार्गाचा. स्ट्रायकिंग एंडला सागर असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला धनेश सज्ज असेल. गोलंदाज जाफर सज्ज झालाय दुसरा चेंडू हाताळण्यासाठी. पुढचा चेंडू नक्कीच कुठे ना कुठे विचार केला. डावखुरा हाताचा फलंदाज समोर, डावखुरा हाताचा गोलंदाज सुद्धा समोर आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस फटका उडाला. फटका चांगला आहे. दाबा देऊन जाईल 6. नो बॉलचा इशारा आलाय पण झटकन गरीबी में आटा गेला. 6 धाबा धावफलकावरती लागलेत आणि 1 धाव नशिबाची. आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. 7 धाबा एकूण धावफलकावरती ऍड केल्या जातील. यस, नो बॉलचा इशारा आलाय पण झटकन कुठे ना कुठे विचार केला तर 16 धाबा धावफलकावरती. नक्कीच उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीड असेल. कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. नक्कीच चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली त्या ठिकाणी. चांगली अंपायरिंग. कुठे ना कुठे नो बॉल दिला. यस, नक्कीच दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जुना बॉल वापरला जाईल. गोलंदाज तयार होतोय जाफर. चांगली गोलंदाजी करावी लागेल. वापसी करून दिली होती त्यानंतर चांगली वापसी फलंदाजी करणाऱ्या टीमची. यावेळेस पुन्हा एकदा फटका उडवलाय. फटका चांगला आहे आणि ही एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल. फ्री बॉल होता पण काय घडलंय मैदानामध्ये. आणखीन एक नो बॉल. येस, आणखीन एक नो बॉल आलाय. कुठे ना कुठे क्षेत्ररक्षण चुकीचं आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक नो बॉल. 1+1 2 धावा पुन्हा एकदा नशिबाच्या. कुठे ना कुठे इन्व्हेस्टमेंट कमी होते आणि खर्च करायला सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. आपण पाहू शकता नक्कीच 1+1 2 धावा. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. फ्री बॉल होता परंतु फायदा उचलू शकला नव्हता आणि एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाते. कुठे ना कुठे फ्री बॉल होता. मेजवानी पुरेपूर पेश केली होती परंतु त्याचा फायदा उचलता आला नाहीये. एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत त्या 19 धावा. गोलंदाज जाफर. स्ट्रायकिंग एंडला सागर ज्याने फटकेबाजी मैदानामध्ये सुरू केली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, मोठा ब्लास्ट मैदानामध्ये घडलाय. आणखी एक आलाय डीप मिड विकेट सीमारेष बाहेर जाणारा हा उत्तुंग असा षटकार. षटकारानं धावफलक सुद्धा उसळी मारते. धावफलकावरती धावा 25 झाल्यात. विचार केला तर खूप महागड षटक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते या जाफरच्या माध्यमातून. कुठे ना कुठे राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आणि त्याच दबावामध्ये गोलंदाज जाफर आपल्याला पाहायला मिळते. थोडस महागड षटक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालंय जाफरचं. अजूनही
तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3च चेंडू टाकून झालेत आणि 25 धावा धावफलकावरती. कुठे ना कुठे विजयाच्या पर्यंत पोहोचण्याच्या आशा मात्र अजूनही कायम शेलार संघाच्या. सागर अजूनही मैदानावर सज्ज सलामीला आला होता. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाहीये आणि लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल. चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली बॅटिंग मैदानामध्ये रंगली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर यशस्वी व्हायचं असेल तर तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. फिल्डिंग असो, फलंदाजी असो किंवा गोलंदाजी. यावेळी रिव्हर्स शॉट खेळण्याचा अटेम्प्ट तर केला होता. अपील केली जाते. विश्वास अजिबात नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो, परंतु 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातील लेग बायच्या स्वरूपात. या 2 धावा चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला धनेश असेल. कुठे ना कुठे मोठा फटका खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो, परंतु धावफलकावरती धावा समाधानकारक लागल्या आहेत. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. जोरदार अपील आणि यस पंचांचं बोर्ड आकाशाकडे. फिंगर अप. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. धनेशच्या रूपानं लागलाय झटका. जय बजरंग शेलार संघाला दुसरा फलंदाज बाद झालाय. चांगली गोलंदाजी आता चांगली वापसी करून दिली आहे. धावफलकावरती धावा झाल्या त्या 28 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी अनाउन्समेंट झाली आहे. आर्यन 11 भादवड आयोजित आर्यन चषक 2022. नक्कीच भव्य दिव्य क्रिकेटचं पर्व 7 जानेवारी ते 9 जानेवारी पर्यंत 3 दिवस क्रिकेटचा थरार भादवडच्या मैदानावर रंगणारे. गोलंदाज राशीद सज्ज झालाय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं. 1 धाव, 1 सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलक सुद्धा एका धावेनं पुढे सरकते. 29 धावा. नक्कीच मित्रांनो, आर्यन चषक 2022 चा थरार भादवडच्या मैदानावरती रंगेल 7 जानेवारी ते 10 जानेवारी. नक्कीच चांगला चषक आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अमन स्पोर्ट अमन ट्रॉफी 2021-22. हा आलाय मोठा फटका. 6 धावांसाठी फेकून दिले. मिड विकेट सीमारेषे बाहेर. षटकार आणि षटकारानं धावफलक पुढे सरकते. पस्तीस धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॉल सोडून दिलाय. स्क्वेअर बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. व्हाईट बॉल. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाहीये, परंतु त्या ठिकाणी मिस जॉर्ज. चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कुठे ना कुठे विजयाच्या उंबरठ्यावर असं म्हणावं लागेल. धावफलक सुद्धा 6 धाव्यानं पुढे सरकते. 42 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. गोलंदाज राशीद. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. मिसटाईल स्ट्रोक आहे, परंतु खेळाडू तैनात आहेत. 1 धाव अतिशय वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाकारतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. आणि
स्कोरबोर्ड पुढे जाऊन सरकते. 43 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. कुठे ना कुठे वन साइडेड सामना पाहायला मिळतोय की काय, कारण 2 धावांची गरज असेल. इथून 14 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज तयार राशीद. यावेळेस सोडून दिले चेंडूला. अतिशय खराब चेंडू, खराब लाईन आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाली. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. वाईट बॉलचा इशारा. पंचांकडनं एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. आता मात्र जिंकण्यासाठी एका धावेची गरज. गोलंदाज राशीद. यावेळेस मोठा फटका आलाय, फटका बसलाय. मिस्टर स्ट्रोक आहे, परंतु कलेक्शन खराब. एका धावेची गरज होती आणि एक धाव फलकावरती ऍड केली जाईल आणि या एका धावेनं विजय संपादन करतोय जय बजरंग शेलार संघ. नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरलेला खेळाडू सागर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे नक्कीच मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी. सागर, आपको मैन ऑफ द मैच के लिए आना है प्लीज. सागर, हम आपको मैन ऑफ द मैच देने जा रहे हैं इस वक्त. बहुत ही कमाल की पारी खेली अपनी टीम के लिए. कुल 18 रन बनाए उन्होंने. आइए सागर, हम आपको सबसे पहले ट्रॉफी देने जा रहे हैं इस वक्त मयूर पाटिल जी के मुबारक हाथों से, जिसे हमें स्पॉन्सर किया है अन्नू भाई ने. ये देखिए बहुत ही खूबसूरत चमचमाती ट्रॉफी आप पा रहे हैं इस वक्त मयूर पाटिल के मुबारक हाथों से, अन्नू भाई की देन. उसके बाद एक बहुत ही खूबसूरत सा सर्टिफिकेट फलक फाउंडेशन की तरफ से जो